नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील बिठूर नावाचे एक शहर आणि बिठूर शहरामध्ये गुरुकुल कॉलनी आहे आणि या कॉलनीमध्ये 615 मध्ये चित्रा देवी राहत होती. चित्रा देवी ही टीचर होती. रोज सकाळी 8:30 वाजता आपल्या रूममधून बाहेर पडायची आणि आपल्या स्कूलमध्ये जायची आणि 4 वाजता स्कूलमधून परत घरी यायची. चित्रा टीचरला 9-10 वर्षाचा मुलगा होता. त्याचं नाव सोनू असं होतं. तो आजीकडे राहत होता. म्हणजे चित्रा टीचरची जी आई होती गायत्री देवी यांच्याकडे राहत होता. चित्रा देवीचे पती राजेंद्र कुमार यांचे 9 वर्षापूर्वीच एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला चित्रा टीचरनेच व्यवस्थितपणे सांभाळले होते. मुलाला तर आपल्या आई गायत्री देवीकडे सोडले होते. मात्र टीचरची नोकरी करण्यासाठी ती बिठोर शहरामध्ये गुरुकुल कॉलनीमध्ये एका रूममध्ये एकटीच राहायची. या कॉलनीमधील सर्व लोक टीचरची कौतुक करत होते, कारण चित्रा टीचर गरीब मुलांना फ्रीमध्ये ट्युशन शिकवत असायची. मात्र चित्राला माहीत नव्हते की तिच्यासोबत पुढे चालून खूप मोठा कांड होणार आहे. तिचं सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. मात्र ही टीचर ज्या कॉलनीमध्ये राहत होती त्याच कॉलनीमध्ये सोमनाथ नावाचा एक ट्रक ड्रायव्हर राहत होता. सोमनाथ हा एक नाड्याचा ढिल्ला व्यक्ती होता आणि त्याला विविध प्रकारचे वेगवेगळे व्यसन होते आणि महिलांच्या बाबतीत तो जास्तच खालच्या दर्जाचा व्यक्ती होता. सोमनाथ ट्रक ड्रायव्हरची चित्रा टीचरवरती खूप वाईट नजर होती आणि ही वाईट नजर चित्राला देखील माहीत होती. त्यामुळे चित्रा सोमनाथची इज्जत करत नव्हती आणि सोमनाथपासून दुरी बनवूनच राहत होती. मात्र सोमनाथ नेहमीच्या महिलेकडे विचित्र नजरेने बघत होता. याच कॉलनीमध्ये सोमनाथचा आणखी एक मित्र राहत होता, पवन. तो देखील ट्रक ड्रायव्हर होता. असेच दिवस जात होते. 22 फेब्रुवारी 2026चा दिवस होता. रात्रीचे जवळपास 8 वाजलेले होते. हा सोमनाथ आपली ट्रक घेऊन आपल्या कॉलनीकडे येत होता, तर गावापासून 50 किलोमीटर अंतरावरती एक सोनिया नावाची महिला उभी होती. तिची सुंदरता बघून सोमनाथचं मन आता गदगद करू लागले आणि त्या महिलेपाशी जाऊन त्याने आपली ट्रक थांबवली. सोनिया आपल्या ग्राहकाची वाट बघत होती. सोमनाथ खाली उतरला आणि तिला बोलला की एवढ्या रात्री इथे का उभी राहिली आहे? तर सोनिया सांगत होती की मी माझ्या ग्राहकाची वाट बघत आहे. आता सोमनाथने ओळखले की ही एक धंद्यावाली आहे. तर सोमनाथ म्हणाला की तुझा कोणीही ग्राहक येणार नाही. आज तुझा ग्राहक मीच आहे. चल माझ्या बरोबर रूमवरती. सोनिया म्हणाली की मी तुझ्या रूमवरती येऊ शकत नाही. तू माझ्या रूमवरती येऊ शकतो. कारण सोनियाचा तो धंदाच होता. पैसे घेऊन ती त्या गोष्टी करत होती. मात्र सोमनाथ खूप जिद्द करू लागला. त्यामुळे सोनियाला देखील पर्याय नव्हता आणि त्यानंतर सोनिया सोमनाथच्या ट्रकमध्ये बसली आणि सोमनाथ सोबत त्या कॉलनीमध्ये जाऊन पोचली. कॉलनीजवळ ट्रक उभी केल्यानंतर सोमनाथने सोनियाला खाली उतरवलं आणि आपल्या रूममध्ये घेऊन गेला. मात्र या सर्व गोष्टी चित्रादेवी नोटीस करत होती. आतमध्ये गेल्यानंतर त्याने आपला मित्र पवन ट्रक ड्रायव्हर याला कॉल केला. त्याला सांगितलं की तू दारूचा बंदोबस्त कर. पवन ट्रक ड्रायव्हर ठेक्यावरती जाऊन दारूच्या बॉटल घेऊन येतो आणि त्या रूममध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर ते तिघेही बसून दारू पितात आणि त्यानंतर त्यांच्या मनमर्जीने त्यांचा तो कारनामा सुरू होतो. महिला सोनियाला जास्त पैसे देखील देण्याचे कबूल करतात. त्यामुळे सोनियाला देखील काही अडचण नव्हती. मात्र हे सर्व होत असताना इकडे चित्रा टीचरला ही गोष्ट सहन होत नाही, कारण आपल्याच कॉलनीमध्ये अशा पद्धतीचे कामे चालतात हे तिला आवडत नव्हते. आता जसं यांचं काम पूर्ण झालं, सोमनाथ पवन हा बाहेर निघाला आणि सोमनाथने पवनला सांगितले की आता तू सोनियाला आपल्या बाईकवरती बसव आणि हिला सोडून ये. त्याच दरम्यान ही टीचर त्या ठिकाणी आली आणि ओरडू लागली की तुम्ही या ठिकाणी हे खूप वाईट काम करत आहे. आपल्या कॉलनीचं नाम बदनाम होईल. चित्रा टीचरचा हा आवाज ऐकून तेथील सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यानंतर ही टीचर लोकांना सांगू लागली की हे सोमनाथ ट्रक ड्रायव्हर आणि पवन यांचं नेहमीचेच आहे. हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या महिलेला या ठिकाणी घेऊन येत असतात आणि विचित्र प्रकार या ठिकाणी चालत असतो. आता लोकांना देखील यांच्यावरती राग येऊ लागतो. मात्र चित्राला जरा यांचा जास्तच राग येत होता आणि त्यामुळे या चित्राने सर्वात अगोदर त्या सोमनाथच्या एका कानशिलात लगावली. हे बघून सोमनाथला खूप राग आला. सोमनाथ हा ऑलरेडी नशेमध्ये होता आणि नशेमध्ये तो चित्रा टीचरला ओरडू लागला. चित्रा टीचरला आणखी राग आला आणि चित्रा टीचरने सोमनाथच्या देखील कानशिलात लगावले. लोकांनी देखील चित्राला सपोर्ट केला. त्यामुळे सोमनाथ आणि पवन नाराज झाले.
ते चित्रा टीचरला काही करू शकले नाही. मात्र त्यांनी चित्राला धमकी दिली की पुढे चालून आम्ही याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आता सोमनाथ आणि पवन सोनियाला आपल्या बाईकवरती बसवतो आणि तिला सोडण्यासाठी जातात. मात्र पुढे गेल्यानंतर सोमनाथ त्या सोनियाचा मोबाईल नंबर मागतो आणि तिला सांगतो की आम्ही तुला जेव्हा बोलावू तेव्हा तू गुपचूप आमच्या रूमवरती ये. सोनिया हो म्हणते, कारण सोनियाला पैसे मिळत होते. 25 फेब्रुवारी 2026चा दिवस असतो. सोमनाथ ट्रक ड्रायव्हर ट्रक घेऊन कॉलनीवरती येतो. रात्रीचे 8:30 वाजलेले असतात. सोमनाथ ट्रक ड्रायव्हरला आज पुन्हा सोनियाला भेटावंसं वाटतं. तो सोनियाला कॉल करतो आणि तिला सांगतो की तू आता गुपचूप लपून छपून आमच्या रूमपर्यंत पोहोच, कारण ते चित्रा या गोष्टी चालूच देणार नाही. सोनिया देखील पैसे मिळते म्हणून ती लपून छपून त्या रूमवरती पोहोचते. आणि त्यानंतर हा सोमनाथ आपल्या मित्राला देखील कॉल करतो आणि आज मी पुन्हा सोनियावरती खर्च करतो, तू दारूची बॉटल घेऊन ये. पवन दारू घेऊन त्या ठिकाणी येतो. मात्र आज देखील चित्राची कडवी नजर यांच्यावरती होती आणि चित्राने आज संपूर्ण लोकांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं होतं. जसा यांचा आतमध्ये कारनामा सुरू झाला, सर्व काही उरकून आतमधून हे बाहेर पडले. तसं सर्व लोक यांच्याकडे बघत होते आणि आता यावेळी लोकांनी मात्र ही गोष्ट जाऊ दिली नाही. सर्व लोकांनी मिळून पवन ट्रक ड्रायव्हर आणि सोमनाथ ट्रक ड्रायव्हर सोबतच सोनियाला देखील महिलांनी खूप मारहाण केली. मारहाण केल्यानंतरही लोक थांबले नाही, तर या दोघांनाही त्या कॉलनीमध्ये राहण्याची परमिशन कोणीही देत नव्हता. तुम्ही या कॉलनीमध्ये राहू शकत नाही असे सांगितले. त्यानंतर सोमनाथ आणि पवन दोघांनीही आपलं सर्व सामान ट्रकमध्ये टाकलं आणि तेथून कायमस्वरूपी निघून गेले. मात्र जाताना त्यांनी पुन्हा एकदा चित्राला धमकी दिली की पुढे चालून आम्ही तुझे असे हाल करू की तू कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही. चित्रा ही गोष्ट सहज सोडून देते. सोमनाथ पवन हे आता दुसऱ्या कॉलनीमध्ये राहू लागले होते. मात्र दोघांच्या मनात या चित्राबद्दल खूप राग होता. कसा बदला घेऊ याचाच ते विचार करत असायचे. आता 1 मार्च 2026चा दिवस होता. चित्राला आपली आई गायत्रीचा कॉल येतो. गायत्री देवी चित्राला म्हणते की तू बरेच दिवस झाले इकडे आली नाही, तुझ्या मुलाला भेटलेली नाही आणि माझी तब्येत देखील ठीक नाही. उद्या होळी आहे, तर होळीच्या सणाला तू आपल्या गावी ये. चित्रा म्हणाली हो, मी नक्की येते. मला देखील सुट्टी आहे, तर मी उद्याला येते. उद्या सकाळीच मी आपल्या गावाला पोचते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटेल. ही चित्रा संपूर्ण सामान आपल्या बॅगमध्ये पॅक करते आणि दुसरा दिवस उगवतो. 2 मार्च 2026 सकाळचे 8 वाजलेले असतात. चित्राची आई गायत्री तिला पुन्हा कॉल करते आणि म्हणते तू केव्हापर्यंत पोहोचशील. तर चित्रा सांगते मी 10 वाजता येथून बस पकडेल आणि दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल. आणि अशा पद्धतीने चित्रादेवी आपलं संपूर्ण सामान घेऊन बसस्टँडवरती जाऊन पोहोचते. त्या ठिकाणी पवन ट्रक ड्रायव्हर आलेला असतो आणि त्याची नजर चित्रावरती पडते. आता पवनच्या मनात लगेच तिच्याबद्दल राग निर्माण होतो आणि तो सोमनाथ ट्रक ड्रायव्हरला मित्राला कॉल करतो आणि त्याला सांगतो की आज चित्रा कुठेतरी बाहेर चाललेली आहे. सोमनाथ बोलतो की ठीक आहे, आज होळीचा दिवस आहे, आज हिला काही झालं तरी सोडायचं नाही. आणि त्यानंतर सोमनाथ आपली मोटारसायकल घेऊन बसस्टँडवर येऊन पोहोचतो. चित्रा बसची वाट बघत होती. जवळपास 10-10:30 वाजता तिला आपल्या गावी जाणारी बस मिळते आणि त्या बसमध्ये ती पोहोचते. बस निघाली होती. मात्र चित्राला काही माहीत नव्हतं की आज तिचा पाठलाग कोणीतरी करत आहे. इकडे सोमनाथ आणि पवन आपल्या बाईकवरून त्या बसमागे जाऊ लागतात. आता जशी बस त्या गावात जाऊन पोचली, गावात थांबली, चित्रा त्या बसमधून खाली उतरली. मात्र त्या गावापासून या चित्राचं घर जवळपास 3 किलोमीटर अंतरावरती होतं आणि तेथे जाण्यासाठी कसलंही साधन नव्हतं. आता चित्रा इकडे तिकडे बघू लागली. कोणाची तरी लिफ्ट भेटेल किंवा ॲटो रिक्षा भेटेल. मात्र तिला ॲटो रिक्षा वगैरे मिळाला नाही. ऊन खूप जास्त पडत होती आणि त्या रस्त्यावरती तिला कोणतंही साधन मिळालं नव्हतं. त्यामुळे चित्रा विचार करते की आपल्याला आता पायीच जावे लागेल. पायी गेलो तर आपण अर्ध्या तासात तेथे पोहोचतो. चित्रा हा विचार करून पायी जायला निघते आणि आपल्या घराच्या रस्त्याने जाऊ लागते. तिच्या घराचा रस्ता होता हा शेतातून जात होता. आजूबाजूला ऊसाचे शेत होते. ऊस होता, मका होते, गहू होते, सर्व काही पीक पाणी होते. मात्र चित्राला माहीत नव्हते की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे आणि आपल्यावरती कोणीतरी लक्ष ठेवत आहे. इकडे सोमनाथ आणि पवन दोघांनीही हेल्मेट लावलेले होते. त्यामुळे चित्राने त्यांना बघून देखील ओळखले नव्हते. जसे चित्रा पुढे जात असायची
तसे हे दोघे बाईकवरून तिच्या मागे जात होते. तिच्यापासून थोडी दुरी बनवून यांनी ठेवलेली होती. पुढे जाऊन ऊसाचं शेत लागले. आता या ऊसाचे शेत बघून या सोमनाथला आणि पवनला वाटले की हाच सेफ एरिया आहे. इथेच आपण हिला तिच्यासोबत बदला घेऊ शकतो. त्या ऊसाच्या शेताजवळ घनदाट शेताजवळ गेल्यानंतर त्यांनी बाईक त्या ठिकाणी नेली आणि तेथे बाईक थांबवली. त्यानंतर टीचर चित्राचे तोंड दाबले आणि दोघांनी मिळून तिला उचलून त्या ऊसाच्या शेतात घेऊन गेले. आतमध्ये गेल्यानंतर चित्रा आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र दोन्ही नराधमापुढे तिचं काही चालले नाही. तिचा दुपट्टा तिच्या तोंडावरती बांधण्यात आलं. तिचे हात बांधले. त्यानंतर त्यांनी वाईट कामाला सुरुवात केली. मात्र थोडा वेळ गेल्यानंतर यांनी विचार केला की अशी मजा येणार नाही. सोमनाथ पवनला म्हणतो की शेजारच्या गावात जा आणि दारू घेऊन ये. आता दारू घेण्यासाठी जातो आणि इकडे चित्रासोबत ते वाईट काम तसेच सुरू ठेवतो. त्याच दरम्यान सोमनाथला त्याचा एका मित्राचा कॉल येतो. तो देखील एक ट्रक ड्रायव्हर होता. त्याचं नाव होतं कदम. कदम सिंग म्हणाला की कुठे आहे आज, आपण पार्टी करूया, तर तुला लोकेशन पाठवतो, त्या ठिकाणी तू ये. कदम हे सर्व ऐकतो तेव्हा कदम देखील आपली कार घेऊन त्या ठिकाणी निघतो आणि आपल्या कारने त्या लोकेशनवरती येऊन पोहोचतो. त्या दरम्यान पवन देखील दारू घेऊन आलेला असतो आणि तिघेही बसून त्या ठिकाणी दारू पितात. चित्राचे पाय तर अगोदरच बांधून ठेवलेलेच होते, त्यामुळे तिला हलता येत नव्हते. आणि त्यानंतर नशेमध्ये हे तिघे नराधम तिच्यासोबत वाईट काम करू लागतात. जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते त्यानंतर हे तिघे विचार करतात की आता हिला आपण दिल्लीला घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी कोठ्यावरती विकून टाकू, म्हणजे आपल्याला पैसे देखील मिळेल. आता कदम सिंगने आपली कार तर आणलेली असते. त्याच्या कारमध्ये बसण्यासाठी तिला घेऊन जाऊ लागतात. मात्र हे सर्व चित्रा ऐकत असते आणि चित्रासोबत एवढं सर्व वाईट झाल्यानंतर आणखी हे लोक वाईट करताय म्हणून ती आता खूप विरोध करण्याचा प्रयत्न करते. ती कारकडे जाण्यापासून स्वतःला थांबवते. मात्र हे तिघेजण तिला उचलून तिकडे फरफटत घेऊन जात असतात. त्याच दरम्यान या शेताचा मालक असतो रामू चौरसिया. आपल्या ऊसाच्या शेतामध्ये आपल्या 3 शेतमजुरासोबत राऊंड मारत असतो आणि त्याच दरम्यान त्या शेतकऱ्याची नजर या दृश्यावरती पडते. या शेतकऱ्याकडे बिबट्याच्या धाकाने काठी होती आणि हा शेतकरी तीनही मजुरांना बोलतो की हे तिघेजण ज्या महिलेसोबत वाईट काम करत आहे, लवकर तिघांना पकडा आणि यांची धुलाई करा. आता हे चौघे तेथे पोहोचतात आणि त्यांची बेदम मारहाण करण्यात येते. त्यानंतर तो शेतकरी जवळच्या पोलीस स्टेशनला कॉल करतो आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगतो की त्याच्या शेतात काय कारनामा सुरू होता. पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यानंतर जेव्हा त्या महिलेची ओळख पटवण्यात येते तेव्हा तो शेतकरी बोलतो की ही महिला आमच्याच गावातील एक सुसभ्य महिला आहे आणि या महिलेसोबत यांनी फार वाईट काम केलेलं आहे. त्यानंतर पोलीस त्या महिलेला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवतात आणि त्यानंतर तिघांनाही पोलीस स्टेशनला घेऊन जातात. जेव्हा तिघांची चांगल्या पद्धतीने धुलाई होते तेव्हा आपला संपूर्ण गुन्हा कबूल करतात. आम्ही हे का केलं आणि पुढे चालून कारमध्ये बसून हिच्यासोबत आणखी काय करणार होतो हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगण्यात येतं. पोलीस तिघाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करतात आणि यांच्यावरती चार्जशीट तयार करण्यात येते. मित्रांनो, अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.